ठाण्याच्या TDR प्रकरणासंदर्भात 2800 कोटींचा TDR हा ठाणे महानगरपालिकेला DIY कंपनीला द्यावा लागणार आहे. तर आपल्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्ण पाटील आहेत. पाटील साहेब, स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये. एकंदरीत महानगरपालिकेला 2800 कोटींचा TDR जो आहे तो DIY कंपनीला द्यावा लागणार आहे. काय आपल्याकडे माहिती या संदर्भात? वस्तुस्थिती बघितली तर 193 एकरचा हा विषय आहे आणि येऊरच्या पायथ्याला ती जमीन आहे. वृक्षप्रेमींचाही ह्या गोष्टीला विरोध आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे त्या आदेशाचे पालन म्हणून महापालिकेने त्यांना 2800 कोटीचा TDR देण्याची जी घोषणा केली किंवा पेपरमध्ये आम्ही ते वाचलेलं आहे. तर त्या अनुषंगाने पाहता की ठाणेकर लोकांवरती नागरिक सुविधावरती त्याचा परिणाम भविष्यात होऊ नये आणि नक्की फॅक्ट काय हे सभागृहाला कळावं म्हणून काही आमच्या ज्येष्ठ सन्मान्य सदस्यांनी ती लक्षवेधी घेतली होती. ती लक्षवेधीवरती सखोल चर्चा करून तो जे काय आहे ते ठाणेकरांना पण कळलं असतं आणि लोकप्रतिनिधींना पण कळलं असतं. पण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने प्रशासनाने उत्तर दिलं की न्यायप्रविष्ट असल्याने 3 जुलैला तारीख असल्या कारणाने ह्या लक्षवेधी घेता येणार नाही. 3 जुलै झाल्यानंतरच्या महासभेमध्ये घेऊ असं प्रशासनाने हे दिलेलं आहे. तर येणाऱ्या 3 जुलैच्या जुलै महिन्याच्या महासभेमध्ये हा प्रश्न नक्कीच येणार आहे. त्यावर नक्कीच ठाणेकरांना आणि लोकप्रतिनिधींनी ॲक्च्युली काय आहे ती जमीन नक्की कोणाची आहे, 2800 कोटी का द्यावं लागतो, त्याच्यामध्ये महापालिकेला काय मिळणार आहे आणि त्या 2800 कोटीच्या TDR वरती जी काय पुढे भविष्यात डेव्हलपमेंट होणार आहे ठाण्यामध्ये त्याचा ताण मूळ ठाणेकरांवरती नक्कीच पडणार आहे. मग त्याच्याबद्दल प्रशासनाने आम्हाला त्याचं उत्तर द्यावं की तो ताण नक्की पडणार आहे किंवा त्याचे फायदे किती, नुकसान किती, ह्या सर्व गोष्टीचा उलगडा येणाऱ्या महासभेमध्ये जुलै महिन्याच्या होणार आहे आणि त्याच्यानंतरच आमचंही मत स्पष्ट होईल की नक्की काय आहे ते. पण एकंदरीत जवळपास 2800 कोटींचा TDR जो आहे तो दिला गेला तर ठाणे महानगरपालिकेवरती कशा पद्धतीचा ताण येऊ शकतो? 100% नागरिक सुविधांवरती ताण येणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवरती येणार आहे. रस्ते कमी पडत आहेत, पार्किंगची आता परिस्थिती वेगळी आहे. परत रस्तेमध्ये जे पुरत नाहीत, नेहमी घोडबंदरला जायचं असेल तर लोकांना 1-1 तास 1.5 तास वेट करावा लागतो. तर ह्याच्यावर राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये हा जर TDR दिल्यानंतर काय परिणाम होतील हे नक्कीच आम्ही येणाऱ्या महासभेमध्ये होणाऱ्या लक्षवेधीमध्ये प्रशासनाला याचा जाब विचारू आणि त्याच्यातून उत्तर शोधण्याचं आम्ही काम करू. पण एकंदरीत जर पालिकेचा हा जो TDR जो आहे तो वाचवण्यासाठी अनेक जण म्हणतात की वन विभागाची जागा आहे, तर वन विभागाने याच्यात हस्तक्षेप केला असता तर महापालिकेला कुठेतरी TDR देणं हे वाचलं असतं. वन विभाग काय करतं हे त्याची मला पूर्ण कल्पना नाही आहे. महापालिकेशी मी निगडीत आहे एक नगरसेवक म्हणून आणि महापालिके ठाण्यातील उपमहापौर म्हणून. ज्या वस्तुस्थिती दिसते कारण याच्यामध्ये काही बरेच संस्था किंवा ठाणेकर रस्त्यावर उतरलेत. कालच त्यांनी एक मानवी साखळी पण करून त्यांनी विरोध नोंदवला होता आणि चुकीच्या जर गोष्टी घडत असतील तर नक्कीच आम्ही त्याला विरोध करू. पण त्याचा जो ताण जो काय पडणार आहे त्याची वस्तुस्थिती प्रशासनाकडून त्यांची भूमिकेतच कळेल की नक्की काय त्याचा स्थान पडणार आहे आणि भविष्यात काय काय अडचणीला आम्ही सामोरे जाऊ. पण तूर्त तरी मूळ ठाणेकरांचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. नक्कीच तुर्तास मूळ ठाणेकरांना त्रास होणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतली जाईल असं उपमहापौर कृष्णा पाटील यांचं म्हणणं आहे. मनीष डांगरोडे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.